वयस्कर लोकांमध्ये आजकाल आजारांचं प्रमाण खूपच वाढलेलं पाहायला मिळतंय, परंतु ठामपणे योग्य असा उपचार वयस्कर लोकांना कुठेही आजकाल मिळत नसल्याचं बघायला मिळत आहे। जसं तुमचं वय या ठिकाणी वाढत चाललं आहे, तशा प्रकारे आजारांचे प्रमाणही दुप्पट पद्धतीने शरीरामध्ये जास्त वाढू लागलंय। दवाखान्यात जाऊन पण अनेक आजार आता बरे होत नाहीत। फक्त गोळ्या औषध खाल्लं का ते तात्पुरतं 10-15 दिवस दुखायचं राहतं आणि परत 10-15 दिवसांनी जशास तसं परत तशा वेदना शरीरामध्ये व्हायला थोड्या दिवसांनी सुरुवात होते। जसं की वयस्कर लोकांमध्ये 99% आजार हे शरीराला या ठिकाणी जडून बसले आहेत। ते म्हणजे सांधेदुखीचा आजार, कंबरदुखीचा आजार, गुडघेदुखी, हाडे कुमकुवत होणे, नस दुखणे, पायामधील ताकद वयानुसार पूर्णपणे कमी झालेली आहे, शरीरामध्ये कमजोरी जाणवू लागल्या, चक्कर तर सारखीच येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या नसामध्ये दुखण्याचं प्रमाण या ठिकाणी खूपच वाढल्याचं बघायला मिळतंय। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2025च्या डिसेंबर पासून या जानेवारी फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये एक रिसर्च सर्वे डॉक्टरांचा झालाय की वयाच्या 60 नंतर जवळपास 70 ते 80% लोकांमध्ये या महत्त्वाच्या आजारांचं आता या ठिकाणी प्रमाण खूपच वाढू लागलंय आणि या आजारांचं प्रमाण वाढल्याने प्रत्येक वयस्कर नागरिक आता चिंतेमध्ये आहे। यासाठी आपण डॉक्टरांकडे गेलो तर तात्पुरतं आजारावर गोळ्या औषध देऊन आपल्याला कमी होतंय म्हणून घरी पाठवलं जातं आणि आपल्याकडून जास्त पैसे उकळले जातात, परंतु ठामपणे यावर उपाय आजपर्यंत कोणताही काम करू शकला नव्हता। आमच्या आजोबांचं वय सध्याला या ठिकाणी अगदी 70 ते 80 वर्ष या ठिकाणी पार झालं आहे। त्यांचे सारखंच कंबर दुखत असे, त्या ठिकाणी शरीरामध्ये अशक्तपणा वाटायचा, चक्कर वाटत होती, सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या पायामध्ये ताकद नसल्यागत वाटायची, 1-2 पावले सुद्धा या ठिकाणी आमच्या आजोबांना चालायचं होत नव्हतं। मग आम्हाला एका व्यक्तीने कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांचा पत्ता दिला। ते खूपच अनुभवी डॉक्टर होते, त्यांना शरीरातील सगळ्या पार्ट बद्दल माहिती होतं। त्यांचं वय आता खूप झालंय तरी पण ते जुने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। ते जंगलातील झाडांच्या मुळापासून बनवलेले काही औषध देतात आणि ते औषध जर तुम्ही खाल्लं तर त्या वस्तू जर तुम्ही खाल्ल्या तर एकदम तुम्ही ठणठणीत होणार आहे, 100% होणार आहे। त्यांचं वय इतकं जास्त असून पण ते एकदम अजून ठणठणीत आहेत, त्यांना कोणताही आजार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे उपाय सांगितले ते ऐकल्यानंतर आम्हाला लगे या ठिकाणी आम्ही करायला सुरुवात केली। अगदी 3 ते 4 दिवसामध्येच आमच्या आजोबांच्या पायामध्ये गेलेली ताकद परत यायला सुरुवात झाली। नकापासून डोक्यापर्यंतच्या ज्या काही नसा दुखण्याचा प्रॉब्लेम होता तर तो 100% बरा झाला, विश्वास ठेवा। आमच्या आजोबांना कमजोरी जाणवायची, चक्कर आल्यासारखं सारखंच व्हायचं, कुठेही बसू वाटायचं नाही, गरगर फिरल्यासारखं व्हायचं, ते सुद्धा या ठिकाणी ठणठण बरे झालं आहे। आणखी कंबरदुखी, गुडघेदुखी या शरीरामध्ये त्रास सारखं या ठिकाणी करत होती, हे आजार सुद्धा या ठिकाणी बरे झालेत। आता कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु आम्हालाही पहिल्यांदा विश्वास बसला नव्हता, परंतु आम्हाला हे समजलं की दवाखान्याच्या पायऱ्या चढण्यापेक्षा या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार एकदा करून तर बघावा। आणि आमच्या आजोबांना आम्ही आयुर्वेदिक उपचार केला आणि 100% आता उपाय झालाय। कारण आतापर्यंत आमच्या आजोबांना आम्ही केमिकलच्या गोळ्या या ठिकाणी खाऊ घातल्या होत्या, जे या ठिकाणी पूर्णपणे आपल्या बॉडीला संपुष्टात आणत असतं। त्यामुळे केमिकलच्या गोळ्या तात्पुरतं आजार बरे होण्यासाठी अजिबात खाऊ नका। आयुर्वेदिक उपाय जर वेगळ्या पद्धतीने तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या शरीरातील आजार बरे होतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कर्नाटक राज्यातील हे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांनी 1 रुपया सुद्धा आमच्याकडून आता उपाय सांगण्यासाठी घेतला नाही, ते तुम्ही आता लक्षात ठेवा। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती आम्ही खास तुमच्यासाठी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून तुमच्या शरीरातील वेदना सर्व आता या ठिकाणी बरा व्हाव्यात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपाय कोणते आहेत, कशा पद्धतीने करायचे आहेत बघा। कर्नाटकच्या या डॉक्टरांनी खरं म्हणजे यांना देवच म्हणावं लागेल, कारण आता ते उपाय जे आहेत तर ते सांगण्यासाठी 1 रुपया सुद्धा यांनी आता घेतलेला नाही आहे। कुठे या ठिकाणी लांब सुद्धा जावं लागणार नाही आहे, अजिबात तुम्हाला कुठेही जावं लागणार आहे। घरामध्येच असणाऱ्या काही वस्तू एकत्र जर तुम्ही केल्या तर त्यापासून जे औषध बनतं ते तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी सर्व काय असेल तर ते बरं होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नसामधील दुखण्याचा प्रॉब्लेम आहे
जसं की सकाळी उठताना तुम्हाला आय असं करावं लागतं, म्हणजे पूर्णपणे ताकद शरीरातील गेलेली असते, कंबरेत ठणका घालत असतो. तर यापासून सर्व काही सुटका मिळणार आहे. तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या नखापर्यंत ज्या काही नसामध्ये सध्याचा दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, जी काय तुमच्या पायामधील गेलेली ताकद असेल तर ती लगेचच परत यायला या ठिकाणी मदत होणार आहे. कर्नाटकच्या या वयस्कर डॉक्टरांनी जे उपाय सांगितलेत ते आतापर्यंत तुम्ही कधी सुद्धा ऐकलेले नाहीत, आणि जर ऐकले असतील तर योग्य पद्धतीने तुम्ही आजपर्यंत केलेले नाहीत. त्यामुळेच आम्ही आमच्या आजोबावर व्यवस्थित उपचार हे केले. पैसे रुपये लागत नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आम्हाला विश्वास पण बसला नाही. अगदी 3 ते 4 दिवसामध्ये पायात प्रचंड ताकद यायला सुरुवात झाली. सकाळी उठताना ज्या वेदना होत होत्या, कंबर दुखत होती, गुडघे दुखत होते, तर त्या वेदना पूर्णपणे या ठिकाणी आता बऱ्या झालेत. आमचे आजोबा व्यवस्थित इकडे तिकडे चालत सुद्धा आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता चालताना ज्या वेदना होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झालेत. अंगामध्ये तरतरी येऊ लागल्या. त्यांनी जे उपाय सांगितलेत त्यामुळे तुम्हाला कोणत्याही औषध गोळ्यांची इथून पुढे आता गरज भासणार नाही. फक्त तुम्हाला 0 रुपये खर्चामध्ये हे उपाय आयुर्वेदिक पद्धतीने आता घ्यायचे आहेत. एका लिमिटपर्यंत आता या प्रमाणामध्ये व्यवस्थित उपचार करायचे आहेत. सर्वांनी यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. अर्धवट माहिती कधी सुद्धा चांगली नसते आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी धोक्यात घालू शकते. त्यामुळे नवीन आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी कर्नाटक राज्यामधील एका वयस्कर डॉक्टरांच्या संशोधनामध्ये असं या ठिकाणी आढळून आले की तुम्ही ज्या जास्त गोळ्या दररोज आता वेदना होत आहे म्हणून घेत आहात, तर या केमिकलचे जे औषध असतं उतार वयामध्ये तुम्ही घेत असता. आधीच उतार वयामध्ये तुमच्या शरीरामध्ये ताकद गेलेली असते आणि या गोळ्यामुळे तुमचं शरीर या ठिकाणी कुमकुवत जास्त होतं, ताकद निघून जाते. कारण औषध गोळ्यामध्ये भरपूर केमिकल असतं. त्यामुळे किडनीला या उतार वयामध्ये तुमचं मेंदू आधीच काम देत नाही. त्यामुळे या गोळ्या खाल्ल्या तर या औषधांचा वापर केल्यामुळे तुमचा मेंदू भ्रष्ट होतो, ताकद राहत नाही, चक्कर जास्त मारू लागते, तात्पुरतं दुखायचं थांबतं, परंतु लगेच या ठिकाणी परत त्रास होऊ लागतो. लक्षात ठेवा, आपलं शरीर आपल्याला 100 वर्षापर्यंत पुढे ढकलायचं आहे. त्यामुळे तात्पुरत्या क्षणांचा आनंद घेऊन किंवा तात्पुरत्या वेदना बंद करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला सारखं थकवा जाणवत असेल, कमजोरी येत असेल, पायामध्ये ताकद नसल्यागत वाटत असेल, तुमच्या नसा दुखण्याचा प्रॉब्लेम असेल, तर आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वांनी लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये आता 2 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे. 2 ग्लास कोमट पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये अशा काही विशिष्ट वस्तू टाकायच्या आहेत. तर त्या वस्तूसोबत ती 1 ग्लास तुम्ही जर पिला तर तुम्हाला या ठिकाणी ज्या काय नसा दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, ज्या काय अंगामधील गेलेली ताकद आहे, कमजोरी आहे, चक्कर येण्याचा प्रॉब्लेम आहे, कंबरदुखीचा आहे, सर्व काही या ठिकाणी 3 दिवसांच्या आतमध्ये झटक्यात जर या ठिकाणी बरं झालं नाही तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय म्हणेल ते देतो अशा प्रकारचा विश्वास आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलाय. आता काय होत असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पायात सतत ताकद गेल्यासारखंच वाटत असतं, तुम्हाला चक्कर या ठिकाणी असल्यागत वाटत असतं, अंगामध्ये ताकद गायब झाली असं जर वाटत असेल, दवाखान्याच्या पायऱ्या चढून तुम्ही आतापर्यंत थकलेला असाल, म्हणजे सारखंच दवाखान्यात तुम्ही ये जा करत असाल आणि तुमच्या अंगामध्ये काही केल्याने अशक्तपणा जात नसेल, कमजोरी जात नसेल, कोणत्या तरी शरीरामध्ये नसा दुखत असतील, तर डॉक्टर तुम्हाला गोळ्या देतात. त्या गोळ्या खाऊन तात्पुरता फरक पडला असेल, परंतु तुमच्या शरीरासाठी हे धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही आता एका जुन्या आयुर्वेदिक डॉक्टर जे सध्याला कर्नाटक राज्यामध्ये राहतात, विजापूर जिल्ह्यामध्ये राहतात, ऐकून विजापूर जिल्हा तुम्हाला पण माहीत असेल, तर त्यांनी सोप्या 2 ते 3 गोष्टी कोमट पाण्यामध्ये घालून तुम्हाला तो ग्लास प्यायचा आहे. रुपया सुद्धा खर्च लागणार नाही. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त 3 दिवस या वस्तू कोमट पाण्यामध्ये तुम्ही जर घेतला तर या उपायाने तुमच्या पायामध्ये गेलेली जी ताकद आहे तर ती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. अगदी तुम्ही तरुण वयामध्ये जी काय 25-30 वयातील पोरं असतात तर त्यांच्या अंगामध्ये जशा प्रकारे ताकद असते तशा प्रकारे 100% ताकद वाढणार आहे. अंगामध्ये जी काय मुरलेला अशक्तपणा आहे, चक्कर आहे, तर ती 3 दिवसामध्ये या ठिकाणी बरा होणार आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे आम्हाला सर्व सांगितलंय. जर तुमचं जर पायातील ताकद वाढत नसेल, डॉक्टरांकडे जाऊन थकलेला असाल, तर या ठिकाणी या 3 वस्तू कशा पद्धतीने आता तुम्हाला खायच्या आहेत हेच तुम्हाला सांगणार आहे. 3 वस्तू आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नाही. या 3 वस्तू सांधेदुखी, कंबरदुखी, हाडे मजबूत, नस दबणे, सर्व आजार निटून राहत. संधिवात म्हणजे जॉईंट पेन. जर तुम्हाला या ठिकाणी जॉईंट पेन होत असेल, हाडं या ठिकाणी दुखत असतील, कटकट आवाज येत असेल, जर ते दुखत असतील तर सारखं ठणकत असेल, किंवा शरीरामधील एखादी शिर या ठिकाणी तुमची दबली असेल, हाडे जर दुखत असतील, गुडघे जर दुखत असतील, कंबरदुखी असेल,
हाडामध्ये पायामध्ये वेदना होत असतील तर सर्व प्रकारच्या वेदनावरती एक सोपा घरगुती उपाय आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला आता करायला सांगितला आहे। हा पूर्णपणे आयुर्वेदिक प्राचीन उपाय आहे, आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या उपाय आहेत, त्यामुळे तुमच्या शरीरावर वेगळा साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही। साहित्य आपल्या घरामध्येच आहे, त्यामुळे आपल्याला 1 रुपया सुद्धा खर्च करण्याची गरज नाही। परंतु याचं प्रमाण, या वस्तूंचं तुम्हाला माहिती पाहिजे, याचं योग्य प्रमाण जर तुम्हाला माहीत असेल तरच तुम्हाला फायदा होणार आहे, अन्यथा तोटा देखील होऊ शकतो, शरीराचं मात्र देखील होऊ शकतं। पहिली वस्तू या ठिकाणी तुम्हाला कोणती लागणार आहे? आता बघा, कदाचित ही पहिली वस्तू तुम्हाला माहीत असेल परंतु याचा योग्य उपचार तुम्ही आतापर्यंत केलेला नाही, म्हणून तुम्हाला या ठिकाणी फायदा झाला नाही। आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही सविस्तर माहिती सांगितल्या। तुम्हाला उपाय माहिती असतात परंतु या ठिकाणी तुम्ही योग्य उपचार आणि व्यवस्थित करत नाही, त्यामुळे तुम्हाला फायदा होत नाही। सर्वात लक्षात ठेवा, मी आधीच सांगतोय तुम्हाला की तुम्ही हे उपाय ऐकले असणार परंतु व्यवस्थित केले नाहीत। आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे उपाय सांगितलेत आणि कशा पद्धतीने करायचे हे तुम्ही ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। ही वस्तू कदाचित माहिती असेल परंतु याबद्दल कशा पद्धतीने ते मिक्सिंग करून प्यायचं आहे हे माहीत नसेल। लक्षात ठेवा, पहिली वस्तू लागणार आहे काळी मिरी लागणार आहे। अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याचा उपाय कसा करायचा सांगतो। काळी मिरी सोबत अजून पण तुम्हाला 3 ते 4 वस्तू तुम्हाला बारीक कुटून तुम्हाला घ्यायचे आहेत। फक्त 3 ते 4 दाणे फक्त काळी मिरी तुम्हाला घ्यायचा। जास्ती जर तुम्ही काळी मिरीचे दाणे घेतला तर शरीर तुमचं एकदम गरम होईल आणि तुमच्या शरीरामध्ये ज्या वेदना आहेत तर त्या वाढू शकतात, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये जे उपाय सांगण्यात आलेत तर ते पूर्णपणे आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेले उपाय आहेत आणि कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले हे उपाय व्यवस्थित करायचा आहे। पहिला पदार्थ तुम्हाला सांगितला, यामध्ये काळी मिरी, काळी मिरीचे फक्त 3 ते 4 दाणे घ्या, जास्त अजिबात घेऊ नका, कारण हे दाणे बारीक चेचून पावडर तयार करायचे आहे, व्यवस्थित बारीक कुटून पावडर तयार करायचे आहे। उपाय इतका प्रभावशाली आहे की 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्हाला 100% रिझल्ट नाही आला तर या ठिकाणी काय म्हणेल देतो, अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय। आपल्या ज्या दबलेल्या नसा आहेत तर त्या नसा मोकळ्या करण्याचं काम आता ही काळी मिरी करते। आयुर्वेदिक डॉक्टरांनी सर्व माहिती सांगितल्या। अजूनही या ठिकाणी काही पदार्थ तुम्हाला आता याच्यासोबत मिक्स करायचे आहेत। या ठिकाणी पुढे ते पदार्थ सांगणार आहे, व्यवस्थित जेवढे काय माप सांगितले तंतोतंत तुम्हाला तेवढंच करायचं आहे। जर यापेक्षा जास्त वापरलं तर फायदा होण्याऐवजी दुष्परिणाम गंभीर स्वरूपाचे होऊ शकतात, त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा। पहिला पदार्थ लागणार आहे काळी मिरीचे फक्त 3 ते 4 दाणे बारीक कुटून तुम्हाला काळी मिरीचे या ठिकाणी घ्यायचे आहेत। दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ज्याला आपण अद्रक म्हणतो। बघा, उपाय व्यवस्थित करायचे, उपाय व्यवस्थित केला तरच फायदा आहे। अद्रकाचा एक छोटा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे तर तो बारीक चेचून घ्यायचा आहे। या अद्रकाचा तुकडा बारीक चेचून तुम्ही घेतला, तुम्ही या अद्रकाचा तुकडा काय करायचा आहे, किसणीने किसून तुम्हाला बारीक घ्यायचा आहे। फक्त 3 दिवस जर उपाय केला तर गुडघेदुखी, कंबरदुखी, तुमच्या शरीरामधील ज्या काय नसा दुखण्याचा प्रॉब्लेम आहे तर या तुमच्या नसा मोकळ्या होणार आहेत। या सर्व या ठिकाणी आता मिक्स करायचं आहे। पुढचा पदार्थ काय सांगण्यात आला हे लक्ष देऊन बघा। पहिला पदार्थ सांगितला काळी मिरी फक्त 3 ते 4 दाणे, त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं इलायचीचा छोटा तुकडा आपण किसणीने किसून घेतलाय। सर्वांनी कान देऊन बघा, उपाय आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलाय। आतापर्यंत तुम्ही हे ऐकलंय परंतु आता योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे तुम्हाला आतापर्यंत करता आलं नाही। काळी मिरीमध्ये आपल्या नसामध्ये ज्या दुखण्याचा प्रॉब्लेम आहे तर त्या नसा मोकळ्या करण्याचं सामर्थ्य जबरदस्त भरलेलं असतं, आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले। त्यानंतर पुढचा उपाय या ठिकाणी लागणार आहे। बघा, बंद पडलेल्या आकडलेल्या ज्या नसा आहेत तर या मोकळ्या करण्याचं काम आणि हाडांना मजबूत करण्याचं काम, हाडामध्ये वंगण जर गेलं असेल तर ते व्यवस्थित करण्याचं काम काळी मिरी करत असतं। त्यानंतर तिसरी वस्तू लागणार आहे, 1 ग्लासभर तुम्हाला दूध घ्यायचं आहे। सर्वांनी काळजीपूर्वक बघा, 1 ग्लासभर दूध तुम्हाला या ठिकाणी घालायचं आहे। यामध्ये लक्षात ठेवा 3 ते 4 काळी मिरी आपण घेतल्या, व्यवस्थित त्या बारीक कुटून पावडर तयार केली। त्यानंतर थोडासा अद्रकाचा तुकडा आपण घेतला, ज्याला आला आपण म्हणतो। त्यानंतर हे दोन्ही मिश्रण करून आता आपण 1 ग्लास दुधामध्ये या ठिकाणी टाकलं आणि हे मिक्स एका ग्लासमध्ये व्यवस्थित तुम्ही करायचं आहे। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तिन्ही मिक्स झाल्यानंतर आता तुम्ही गॅसचं या ठिकाणी स्विच ऑन करायचा आहे, गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे। अजिबात जास्त दूध गरम करता कामा नये, 5 मिनिटे फक्त गरम करायचं आहे, जास्त अजिबात करू नका। थोडंसं उकळू द्या, पूर्ण अर्का लागा म्हणजे काळी मिरीचा अर्क त्या ठिकाणी अर्कात यामध्ये आता समजा त्या ठिकाणी 1 ग्लास दूध यामध्ये टाकलं,
3 ते 4 काळी मिरी कुटलेल्या आपण त्यामध्ये टाकल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आल्याचा एक छोटा तुकडा टाकला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजूनही काही वस्तू या ठिकाणी लागणार आहेत जी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे। ही जर व्यवस्थित केलं तर गुडघेदुखी, कंबरदुखी, पायामध्ये गेलेली ताकद असेल, हाडामधील कोणताही प्रॉब्लेम असेल, तुमच्या नसा बंद पडल्या असतील, कमजोरी तुम्हाला वाटत असेल, तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, उपाय तुम्हाला कामाला येणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कर्नाटक मधील त्या ठिकाणी विजापूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे सर्व उपाय सांगितलेत। लक्षात आलं का बघा, त्या ठिकाणी 3 ते 4 काळी मिरी कुटून घेतलीत आणि त्यानंतर आल्याचा एक तुकडा किसून घेतलाय, अद्रक ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर 1 ग्लास दूध यामध्ये व्यवस्थित पातेल्यामध्ये हलवून तुम्हाला या ठिकाणी गॅसवर ठेवलंय। 1 ते 2 उकळी आल्यानंतर आता अजून यामध्ये काय काय मिक्स करायचे ते पुढे सांगणार आहे। बघा, कोणत्या वेळेत घ्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। योग्य वेळ या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्यामुळे आता ही सर्व आता उकळल्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशी आयुर्वेदिक पद्धतीचा काळा गुळ तुम्हाला फक्त 1 खडा यामध्ये टाकायचा आहे, फक्त छोटासा खडा टाकायचा आहे आणि हे सर्व काय मिक्स करायचं आहे आणि 1 ते 2 उकळी आल्यानंतर याला तुम्हाला काय करायचं आहे, एका ग्लासमध्ये टाकायचं आहे आणि ग्लासमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला 2 बदाम, 2 या ठिकाणी अक्रोड घ्यायचे आहेत, ते बारीक कुटायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे आणि हे जर तुम्ही फक्त 3 दिवस सकाळी उठल्या उठल्या या ठिकाणी असं जर घेतला तर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ताकद येणार आहे, कॅल्शियम वाढणार आहे, हाडामध्ये जे वंगण या ठिकाणी गेलेलं आहे तर ते प्रचंड प्रमाणात वाढायला सुरुवात होणार आहे। 3 दिवस उपाय करा आणि हा उपाय केल्यानंतर रिझल्ट पहा। परंतु तुम्हाला BP शुगरच्या गोळ्या असतील तर डॉक्टरांना विचारूनच सल्ला घ्या, अशा प्रकारचे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे आयुर्वेदिक माहिती पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।